नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाचा महाराष्ट्र भूगोल या विषया ठिकाणी तुम्हाला सराव प्रश्न संच या ठिकाणी घेत आहोत. लक्षात घ्या, तो म्हणजे ठिकाणी महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सराव प्रश्न संच असणार आहे. लक्षात घ्या, तो 60 प्लस प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. टोटली तुम्हाला या ठिकाणी 60 प्लस प्रश्न असणार आहेत आणि तुमचा 1 मार्क या ठिकाणी आज फिक्स होऊन जाणार. लक्षात घ्या, कारण महत्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र भूगोलवर स्थान विस्तार तुम्हाला हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी फिक्स असतो म्हणजे असतोच. आणि जे काही मी बुक मधलं घेत आहेत लक्षात घ्या, ते मोस्ट आयएमपी बुक आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी याच्यामधील कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू लक्षात घ्या, त्याच्यावरती लाईन टू लाईन ऍज इट इज कॉपी या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या, त्या बुक मधल्या ठिकाणी सराव प्रश्न घेतात. ऍज इट इज सुद्धा त्या ठिकाणी काय करतात, प्रश्न विचारले तुम्हाला जातात. तर बाय ठिकाणी तर सर्वात महत्वाचं म्हणजे अजून दुसऱ्या ठिकाणी तर भूगोलाविषयीचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचं तुमच्या ठिकाणी नकाशावर कमांड पाहिजे. नकाशावर कमांड म्हणजे तुमच्या ठिकाणी भूगोलवर कमांड असणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचं सर्वात या ठिकाणी तुमचा कुठला जिल्हा कुठे येतोय लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात पहिला, कारण ते समजा इथे नाही तुमचा हिंगोली असेल. लक्षात घ्या, हिंगोली तुम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी विचारलं सुद्धा असेल या ठिकाणी की हिंगोली परभणी जिल्ह्याच्या कुठे येतो लक्षात, असं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलं असेल. परभणी हिंगोली जिल्ह्याच्या कुठे येते असं सुद्धा बऱ्याच वेळा ठिकाणी प्रश्न विचारतात, किंवा चढता उतरता क्रम सुद्धा असं विचारतात. म्हणजे पूर्वेकडून उजवीकडे जाताना कुठले जिल्हे लागतात, इथं पुणे लागतो लक्षात घ्या, नंतर जालना लागतो, इथं हिंगोली लागतो, नंतर यवतमाळ लागतो. ह्या प्रकारे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारतात. त्यामुळे तुमच्या नकाशावर चांगल्या प्रकारे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात ठेवा सांगतो की तुमच्या नकाशावर त्या ठिकाणी म्हणजे कमांड पाहिजे. म्हणजे काय देवाल नकाशावर कमांड म्हणजे तुमच्या ठिकाणी भूगोल कमांड असेल. लक्षात घ्या, म्हणजे कुठला स्थान विस्तार कुठे येतो काय तो लक्षात या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे तेलंगणाला कुठले जिल्हे येतात लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित तुमचा जिल्हे जर माहित असेल तुम्हाला, छत्तीसचे जिल्हे तुमचे तोंडपाठ नकाशा भरायला आला पाहिजे तुम्हाला. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं तुम्हाला नद्या स्थान विस्तार तिकडे सुद्धा लगेच लक्षात येतात. लक्षात या ठिकाणी हा एमपीएससी मधील या ठिकाणी बघा मोस्ट आयएमपी बुक आहे. याच्यामधील ऍज इट इज तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सुद्धा पाहायला मिळतील. लक्षात घ्या, तर बघा महाराष्ट्र स्थापना कधी झालेली बघा या ठिकाणी. महाराष्ट्र स्थापना या ठिकाणी कधी झालेली 1 मे 1960 रोजी या ठिकाणी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. लक्षात घ्या, भाषावर प्रांत रचना सध्या महाराष्ट्र आणि डॅडॅश मिळून राज्य निर्माण झालेलं असेल. कुठल्या ठिकाणी महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य निर्माण या ठिकाणी झालं 1956 या ठिकाणी काय हे जे संयुक्त महाराष्ट्र म्हणून जातात. लक्षात घ्या, नेक्स्ट या ठिकाणी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ इत्यादी काही ठिकाणी वेगवेगळे विभाग आहेत. लक्षात घ्या, विभागास मिळण्या ठिकाणी काय झालं, महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. लक्षात घ्या, मुंबई नाही ठिकाणी कोणते केलेलं. लक्षात घ्या, काय झालंय ते कुठलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कधी 1 मे 1960 निर्माण झालेलं आहे. पुढे या ठिकाणी अक्षविस्तार आणि स्थान विस्तार सुद्धा या ठिकाणी महत्वाचे विचारले जातात. लक्षात घ्या, अक्षविस्तार या ठिकाणी बघा, अक्षविस्तार हा उत्तरेमध्ये असतो. लक्षात घ्या, कसं असतो उत्तरेमध्ये असतो हे ठिकाणी लक्षात महत्वाचं घ्या. किती येईल त्यांचं 1544 किंवा कसं देतात 1544 किंवा 1548 सुद्धा असं प्रश्न या ठिकाणी देतात. लक्षात घ्या, त्यामुळे 15-22 एवढं लक्षात ठेवायचं. आकडेवारी काय काय बुक मध्ये चेंज आहे. लक्षात घ्या, कारण पोलीस भरती तुम्ही बुक जर पाहिलं त्यामध्ये थोडं आकडेवारी चेंज आहे. नाही तुम्ही लगे म्हणणार या ठिकाणी चुकीची पद्धत दिली, कारण मी पोलीस भरतीला या ठिकाणी अकॅडमीला शिकवलेलं आहे. लक्षात घ्या, त्यामुळे अशा पद्धतीने त्या गोष्टी मला आढळल्या त्या ठिकाणी. काही किती ठिकाणी 1548 आणि काही ठिकाणी तुम्हाला 22-6 या ठिकाणी असं तुम्हाला या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या तुमचं. नेक्स्ट महाराष्ट्र रेखांश विस्तार आणि पूर्व दिशेला कुठील पूर्व रेखांतील आणि डॅश कुठील पूर्व रेखावरती म्हणजे रेखावरती उत्तर कसं पूर्वेकडे येतं हे सुद्धा लक्षात ठेवा. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे महत्वाचं आहे सुद्धा लक्षात ठेवा. कधी समजा इथे उत्तर दिलं आणि तिथे उत्तर जर दिले त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर पूर्व दिलं तर त्या फसायला नको. 72-36-80-54 एवढं तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. म्हणजे रेखांश विस्तार 72-36-80-54 या ठिकाणी असेल. 72 तर 80 एवढं कमी कमी लक्षात ठेवा. थोडं थोडं लक्षात ठेवा. पुढचा आकडे ती व्हॅरी होत जातात. लक्षात कधी कधी चेंज होत जातात. त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन त्यासाठी व्हायचं नाही, कारण ह्या पुस्तकात तेवढाच आकडा दिलाय त्या दिलाय. एखादा आकडा खालीवर ठिकाणी होऊ शकतो, पण 72-36-80 एवढं तर लक्षात ठेवायचं आणि वरचं 15-22 अशा प्रकारे. महाराष्ट्राचा या ठिकाणी महाराष्ट्राचा काय सांगले त्यांनी सर्वसाधारण आकार. महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारण या ठिकाणी त्रिकोणाकृती असतो. लक्षात घ्या, कारण आपण साध्या मोबाईलला शिकवतो त्यामुळे या ठिकाणी डिटेल एवढं सांगू शकत नाही. सांगताना फक्त तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या, बरं महाराष्ट्राचा कसा असतो उलटा त्रिकोण असतो. कसा असतो उलटा त्रिकोण असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी अशा प्रकारे असतो. म्हणजे तो कसा आहे त्रिकोण पाया कसा आहे ठिकाणी बघा त्रिकोणाकृती आकार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी बाकीचे येणार नाहीत. नेक्स्ट या ठिकाणी महाराष्ट्राचा पाया. महाराष्ट्र पाया डॅडॅश मध्ये आहे आणि निमुळते टोकुटोकुट पूर्वेस आहे. लक्षात घ्या, ठिकाणी कसं पाया या ठिकाणी असेल आणि निमुळते टोकुट या ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारे महाराष्ट्र येतो. लक्षात घ्या, ठिकाणी त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात या ठिकाणी आलं पाहिजे. लक्षात घ्या, हाताने काढतो. लक्षात या ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्राचा विस्तार आहे. लक्षात घ्या, ठिकाणी तुमच्या लगेच या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. कुठल्याही तुमच्या ठिकाणी बघा निमुळते टोक मध्ये पाया कुठल्या ठिकाणी बघा पाया कुठं कोकण मध्ये लक्षात आणि पूर्वेश टोक या ठिकाणी कुठलेही तुमचा गोंदिया या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे महाराष्ट्र नकाशा आहे. लक्षात
अशा प्रकारे महाराष्ट्र काय लक्षात घ्या. त्यामुळे इथे कोण निवळचं टोक कुठं आलं या ठिकाणी बघा. पाया कुठं आहे ठिकाणी बघा. हा पाया तुमच्या कोकणात येतो लक्षात घ्या. कुठे येतोय? हा पाया तुमचा कुठे येतो? कोकणात येतो लक्षात घ्या ठिकाणी. पाया इकडे कोकणात येतोय आणि निवळचं टोक कुठं आहे ठिकाणी बघा. अशा प्रकारे या ठिकाणी असेल. अशा प्रकारचं असतं इथे. हे तुमचं कुठे ठिकाणी ह्या बाजूला निमुळते टोक येते लक्षात घ्या असेल. तो गोंदियात येते. नेक्स्ट या ठिकाणी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र क्षेत्रफळ किती? 3,07,713 एवढं त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे त्याचं. महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम लांबी किती आहे ठिकाणी बघा. किती? 800 मीटर लांबी आहे. महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण या ठिकाणी हा महाराष्ट्र बघू शकता या ठिकाणी. या ठिकाणी अशा प्रकारे जो आपला महाराष्ट्र लक्षात घ्या ठिकाणी असा. या ठिकाणी बघू शकता उत्तर दक्षिण याची लांबी किती आहे लक्षात. पूर्व पश्चिम लांबी किती याची? 800 मीटर लक्षात किती? 800 मीटर या ठिकाणी असेल. आणि ते दक्षिण उत्तर लांबी किती आहे लक्षात घ्यायची. हे कशी 800 मीटर येईल आणि दक्षिण उत्तर लांबी किती येईल तुमच्या ठिकाणी बघा. 720 मीटर लांबी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अशी दक्षिण उत्तर लांबी असेल तुमची. पण महाराष्ट्र भारतात क्षेत्रफळ दृष्टीने किती क्रमांक? तिसऱ्या क्रमांक झाला असेल. एक क्रमांक कुठला तुमचा? राजस्थान येईल असेल. एक क्रमांक राजस्थान येईल. 2 नंबर ठिकाणी कुठली तुमच्या ठिकाणी? मध्य प्रदेश येथे लक्षात घ्या. 2 नंबर मध्ये 3 नंबर या ठिकाणी महाराष्ट्र क्षेत्रफळ दृष्टीने येथे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे भारतात सुमारे किती क्षेत्र व्यापले? किती की 9.36 आले असेल. ते 9 दिले पण किती आजची बघेल तर 9.36% एवढे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे असेल. महाराष्ट्रात नैसर्गिक सीमा कुठं आहेत बघा. सातपुडा रांगा आणि गावलीगण टेकडे या ठिकाणी आहेत असेल. महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा या ठिकाणी तुम्हाला जर पाहायला गेलं ठिकाणी नैसर्गिक सीमा कुठे? उत्तरेकडे आहेत लक्षात द्या. कुठं आहे या ठिकाणी? उत्तरेकडे तुम्हाला या बाजूला असे पाहायला या ठिकाणी मिळतील असे सातपुडा रांगा आणि अशा महाराष्ट्र स्थान विस्तार आहे लक्षात द्या. पुढे क्षेत्र महाराष्ट्र वायव्येस गुजरात राज्याला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे आणि दांडेश्वर जिल्हे सरहद जिल्हे कुठे ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तुम्ही नकाशा वाचन चांगल्या प्रकारे पाहिजे. एकही मार्क सांगतो तुम्हाला. एकही मार्क तुमचा भूगोलमध्ये जाणार नाही. मी जाणार नाही लक्षात. पुढे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्य कुठं दक्षिण येते तेच माहिती. आपला जिल्हा कुठला येतो दक्षिणेला तेच माहित नाही. तर तुमचं उत्तर चुकणार त्या ठिकाणी. त्यामुळे नकाशा कमांड पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा येतो लक्षात घ्या. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी एकूण किती होते? 26 जिल्हे लक्षात घ्या. नंतर या ठिकाणी मी त्या चॅनलच्या रील्स मध्ये सुद्धा टाकलेलं असेल. कसे स्थान विस्तार झालेला आहे ठिकाणी रील्स मध्ये तुमचा प्रत्येक रील्स मध्ये एक मार्क सुद्धा ठिकाणी तुमचा परफेक्ट होऊन जाणार लक्षात घ्या. चॅनल मध्ये ते आपण टाकलेलं लक्षात घ्या. बघू शकतो मी 26 जिल्हे या ठिकाणी दिलेत. किती? 26 जिल्हे दिलेत. नंतर काय 10 जिल्हे या ठिकाणी तयार झाले लक्षात. 1981 पासून ते 2014 पर्यंत टोटली असे 10 जिल्हे तयार झाले. पुढे महाराष्ट्र 1960 साली महाराष्ट्रात एकूण किती होते? 4 प्रशासकीय विभाग होते. सध्या किती आहेत? 6 आहेत लक्षात घ्या. ते स्थापन झालं त्यावेळेस 4 होते. नंतर किती झाले? 6. नंतर 2 या ठिकाणी आलेले आहेत. पुढे महाराष्ट्राचे राज्यनिर्मिती नंतर नवीन जिल्हा किती निर्माण झाले? बाबा पहिले 26 होते. 26 नंतर किती झाले? 36 झाले. म्हणजे किती झाले नंतर नवीन निर्माण या ठिकाणी 10 जिल्हे झाले. म्हणून तुमचं 2 नंबर उत्तर बरोबर असेल लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी 21 प्रश्न बघा ठिकाणी. ऑगस्ट 2014 नुसार महाराष्ट्रात बघा काय म्हणतात. ऑगस्ट 2014 नुसार महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे? 36 जिल्हे आहेत लक्षात घ्या. पुढे महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग सर्वात जास्त जिल्हे कुठे? औरंगाबाद विभागामध्ये किती आहेत? 76 आहेत लक्षात. हे सुद्धा महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग सर्वात कमी जिल्हे कुठे आहेत लक्षात घ्या. 5 आहेत लक्षात. कुठे आहे ते? पुणे येते. पुणे येईल तुमच्या नंतर कुठे येते? पुणे नंतर नाशिक. पुणे, नाशिक आणि तुमचं कुठल्या ठिकाणी बघा अमरावतीमध्ये येते. या 3 जिल्हे आहेत. त्यामध्ये सर्वात 5 या ठिकाणी जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतील. बा ते झालं. कोल्हापूर जिल्ह्याचे नामांतर कधी झालं? रायगड जिल्ह्याचं झालं. कधी झालं? 1981 ला झालं असेल. कधी झालं? 1981 ला या ठिकाणी असं नामांतर झाले. सो डेट लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्र प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे मध्ये कुठे? विदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. टोटली किती आहेत? सर्वात जास्त टोटली कुठे आहेत? विदर्भामध्ये पाहायला मिळतील लक्षात घ्या. प्रादेशिक भाषा म्हणजे किती या ठिकाणी? अमरावती मधील 5 आणि या ठिकाणी कुठले येतील तुमचे नागपूर विभागाने 7 टोटली असे 11 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला विदर्भामध्ये पाहायला मिळतील. महाराष्ट्र सर्वात कमी जिल्हा कुठे आहेत बघा. सर्वात कमी जिल्हे खानदेशामध्ये प्रादेशिक विभागामध्ये येतात. किती? टोटली 3 मध्ये येतात लक्षात. याच्यामध्ये किती येतात? 3 जिल्हे खानदेशामध्ये येतात लक्षात. नंदुरबार, धुळे आणि या ठिकाणी जळगाव अशा प्रकारे येतात. पूर्व विदर्भात नवीन जिल्हा निर्माण झाला कुठला? गोंदिया लक्षात. गोंदिया निर्माण झालेला लक्षात. कधी झालाय तो? 1999 ला या ठिकाणी झालेला लक्षात घ्या. पुढे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? बांद्रा लक्षात. आणि त्याचे महत्व कुठे? अंधेरी, बोरिवली, कुर्ला अशा ठिकाणी काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 3 मुख्य ठिकाण आहेत लक्षात. त्या ठिकाणी जिल्हे असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्राचे 355 जर जिल्हे घेतले आणि त्यामध्ये 3 आडे केले तर 358 होतात. आणि 3 हे आडे होतात. अंधेरी, बोरिवली, कुर्ला अशा प्रकारे 3 आडे होतात लक्षात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकाण कुठे? बघा ठिकाणी कुठे आहे? सिंधुदुर्ग नगरी ओरोस. कुठे आहे? सिंधुदुर्ग नगरी ओरोस या ठिकाणी असेल. महाराष्ट्र एकूण डॅश प्रशासकीय विभाग आहे. किती या ठिकाणी? 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्र एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुका संख्या किती येतील बघा? 16. कुठे आहे? ठिकाणी नांदेड आणि यवतमाळ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किती? नांदेड आणि यवतमाळ मध्ये असेल लक्षात येईल. महाराष्ट्र एका जिल्ह्यात 15 तालुके या ठिकाणी असेल. राजनाच ते कुठे? कुठे? रायगड येईल ठिकाणी. कुठे? चंद्रपूर येईल लक्षात येते. नागपूर कुठे? तुमच्या ठिकाणी राजनाच या ठिकाणी लक्षात ठेवा. तुमच्या राजनाच या ठिकाणी महत्वाचं अशा प्रकारे बघा. कुठे?
रायगड येईल, जळगाव येईल, या ठिकाणी कोणचे येईल तुमचं चंद्रपूर येईल, लक्षात घ्या. अशा प्रकारे वेगवेगळे तुमच्या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये ठिकाणी 15 15 जे तुम्हाला तालुके पाहायला मिळतील. महाराष्ट्र राज्याच्या बाजूला कर्नाटक, गोवा राज्य आहे, लक्षात घ्या. कुठे दक्षिणेस आहे. महाराष्ट्र वायू भागात कोणत्या ठिकाणी गुजरात, दादर नगर हवेली या ठिकाणी सीमारेषा येतात. महाराष्ट्र पूर्वेस डॅडॅस नैसर्गिक सीमा आहेत. कुठल्या ठिकाणी चिरोली, गायखुरी, भामरागड या ठिकाणी डोंगर रांगा आहेत, लक्षात घ्या. हे कुठं कुठं तुमचं महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचे कुठे ठिकाणी स्थानविस्तार येईल, लक्षात घ्या. अशा प्रकारचे स्थानविस्तार आहे. ह्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी काय पूर्वेस आहे, लक्षात घ्या. पूर्वेस तुम्हाला या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्या ठिकाणी ह्या डोंगर रांगा पाहायला मिळतील, नैसर्गिक सीमा आहेत. 35-36 बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र पूर्वेस डॅडसला गोंदिया गडचिरोली जिल्ह्याची सरहद भिडलेली आहे. गोंदिया गडचिरोली कुठे छत्तीसगड राज्यात भिडले, आता जे दाखवलं तसं. महाराष्ट्र सर्वात जास्त तालुके औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात. किती तालुके आहेत, किती 76 या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला. महाराष्ट्र सर्वात कमी तालुके कुठे आहेत बघा, ठिकाणी कोकणमध्ये आहेत, लक्षात. कोकणमध्ये किती येतात बघा, ठिकाणी टोटली 47 आहेत, लक्षात. 47 + 3 अंधेरी, बोरिवली, कुर्ला अशी टोटली किती 50 सुद्धा पाहायला तुम्हाला मिळतील. महाराष्ट्रात नेक्स्ट महाराष्ट्रात ज्या जिल्हा एकही तालुका नाही, लक्षात. कुठं मुंबई शहरमध्ये, कारण या ठिकाणी 100% शहरीकरण, लक्षात घ्या. मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके तर येतात, अंधेरी, बोरिवली, कुर्ला. पण मुंबई शहरमध्ये एकही तालुका येत नाही, लक्षात. 100% शहरीकरण त्या ठिकाणी मुंबई शहरला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या ठिकाणी येत नाही. नेक्स्ट थोडा व्हिडिओ मोठा बनत चालेल, लक्षात घ्या. त्यामुळे आपण थोडं फास्ट मध्ये घेऊ. महाराष्ट्राची एकूण तालुके संख्या किती आहे, 355 लक्षात. तसं 3 + 3 8 जर केलं तर ते 358 या ठिकाणी होतात, लक्षात घ्या. 358 म्हणजे 358 कुठली, अंधेरी, बोरिवली, कुर्ला, लक्षात घ्या. अशा प्रकारे आहेत. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याची संख्या 32 आहे, लक्षात. कुठं नांदेड, यवतमाळ आता सांगलो, लक्षात घ्या. किती 16 आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्र औरंगाबाद सर्वात जास्त तालुक्याची संख्या किती आहे बघा, 76 आहे. कोकण विभाग तालुक्याची संख्या किती आहे, 7 आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रात कोकण प्रशासकीय विभागातील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्याची संख्या किती आहे, ठिकाणी 50 आहेत, लक्षात. आता सांगलो कोकण किती 47 पहिलं आणि पहिले 3 नंतर कुठलं, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला, लक्षात. अंधेरी, बोरिवली, कुर्ला अशा प्रकारे येतात. नेक्स्ट महाराष्ट्रात या प्रशासकीय विभागामध्ये तालुक्याची संख्या 56 आहे, लक्षात. कुठलं, अमरावती विभागामध्ये 56 तुम्हाला या ठिकाणी तालुक्याची संख्या पाहायला मिळेल. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ जिल्हा कुठला, अहमदनगर या ठिकाणी सर्वात जास्त क्षेत्रफळ. अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरती 100% असेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील, लक्षात घ्या. महाराष्ट्र सर्वात कमी क्षेत्रफळ जिल्हा कुठला आहे, मुंबई शहर आहे, लक्षात घ्या. पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून ज्या जिल्ह्यात निर्मिती झाली, कुठल्या चंद्रपूर झाली आहे, तर या ठिकाणी गडचिरोली जी झालेली आहे, कधी झाली या ठिकाणी बघा 26 ऑगस्टला झाली पाहिजे. 26 ऑगस्ट किती झाली, 1982 ला ठिकाणी झालेली पाहायला मिळेल तुम्हाला. अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी प्रश्न येतात. चंद्रपूर जिल्ह्यापासून रत्नागिरी जिल्ह्यापासून ज्या जिल्ह्याची निर्माण झाली, रत्नागिरी जिल्ह्यापासून काय सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्माण झाली, कधी झाली, 1981 ला झालेली आहे, लक्षात घ्या. हे सुद्धा तुम्हाला तोंडपाठ ठेवा, लक्षात घ्या. पुढे उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची ठिकाणी निर्मिती झाली, कधी झाली या ठिकाणी, कोणत्या विभागात येतात. पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती त्या विभागात झाली, कुठं, मराठवाडा विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, लक्षात घ्या. ते कुठे येतात तुमच्या ठिकाणी, 16 ऑगस्ट 1932 मध्ये येतात. 16 ऑगस्ट 1932 मध्ये तुम्हाला या ठिकाणी गोष्टी पाहायला मिळतील, लक्षात घ्या. नंतर महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा डॅडेश्वर जिल्हा की तो 31वा जिल्हा पाहायला मिळेल तुम्हाला. पूर्वीचा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन या ठिकाणी कुठला झालं, तो वाशिम या ठिकाणी जिल्हा विभाजन झालं, लक्षात घ्या. म्हणजे कुठला जिल्हा कुठल्या विभागात येतात हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी नेक्स्ट वाटे महाराष्ट्र सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कुठला, ठिकाणी औरंगाबाद आहे, लक्षात घ्या. कुठला आहे, औरंगाबाद प्रशासकीय विभाग विचारला, लक्षात घ्या. हा काय विचारलाय तुमच्या ठिकाणी, सर्वाधिक कुठला जिल्हा आहे असं विचारलं, प्रशासकीय विभाग विचारला. त्यामुळे ठिकाणी औरंगाबाद जिल्हा विचारला, कुठला येईल, नगर येईल, लक्षात घ्या. म्हणजे सध्या अहिल्यानगर असं येईल, लक्षात. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ आणि हे कोणता येईल तुमचा, छत्रपती संभाजीनगर येईल, लक्षात घ्या. सर्वात जास्त क्षेत्रफळ कुठला, छत्रपती संभाजीनगर असा येईल, लक्षात घ्या. कारण अपडेटेड झाला. आणि वरचा लातूर जे आपला उस्मानाबाद जिल्हा होता त्याला धाराशिव आहे, लक्षात घ्या. पुढे सर्वात कमी क्षेत्रफळ जिल्हा कुठला येईल, कोकण येईल, लक्षात. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कुठला येईल, कोकण येतो, लक्षात घ्या. कमी जास्त अशा प्रकारे तुम्हाला विचार, सर्वात जास्त कमी क्षेत्रफळ आणि जास्त अशाच तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीला प्रश्न विचारतात, किंवा कधी कधी तुम्हाला चढता क्रम सुद्धा या ठिकाणी विचारतात. त्यामुळे सर्व जिल्ह्याचे क्षेत्रफळ लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग म्हणजे कुठला असतो, सह्याद्रीचा घाटवात असतो, लक्षात. जिथं जास्त धोधो पाऊस पडतो तो. वराड प्रादेशिक विभाग किती 11 आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुठं, अमरावतीमध्ये आणि तुमचा नागपूर विभाग, अमरावतीमध्ये 5 आणि टोटल किती, नागपूर विभागामध्ये 6, 5+6 टोटल किती झालं तुमचा 11. म्हणजे कुठं वराडमध्ये येतात, लक्षात. अशा विभागामध्ये येतात. नंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडे उत्तरेचा भाग कुठला असतो, मावळ प्रांत असतो, लक्षात घ्या. सह्याद्रीचा उत्तरेचा भाग म्हणजे कुठला येतो, उत्तरेचा भाग येता असतो, लक्षात घ्या. पुणे, नगर, सोलापूर याचा भाग आहे त्यामध्ये येतो, लक्षात. नेक्स्ट महाराष्ट्राचा देश या प्रारंभिक देशमध्ये किती 7 आहेत. 7 म्हणजे देश म्हणजे कुठला, कोकण येतो, लक्षात घ्या. कोकण येतं 7 जिल्ह्यामध्ये येतात, त्याला देश असं म्हटलं जातं बाबा. अशा प्रकारे हे तुमच्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कमेंट मध्ये तुम्हाला याचं उत्तर मला नक्की सांगा, लक्षात घ्या. याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा, लक्षात. अजून नेक्स्ट क्वेश्चन आहे, याचं सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट मध्ये नक्की सांगायचं. हे तुम्हाला सर्व प्रश्नसंचासाठी असेल, लक्षात घ्या. अशा प्रकारचे नवीन महाराष्ट्र अभयारण्य राष्ट्रीय उद्यान याचे सुद्धा प्रश्नसंच लवकरच या ठिकाणी चॅनल अपलोड होतील.
महाराष्ट्रात प्रमुख नद्या, धरणाचे सुद्धा लवकर चॅनल अपलोड होतील लक्षात घ्या. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल कोण नवीन असेल चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा लक्षात घ्या. कारण आपण थोडं फास्ट का घेतोय कारण विद्यार्थी एक तर वेळ नसतो लक्षात घ्या, त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ मोठा बनत जातो, त्यासाठी आपण फास्ट घेतो लक्षात घ्या. थँक्यू.